क्या रे, फाइंड d2i by dx square if x is equal to 2a into t square and y is equal to 4at. आता सांगा कसं सोडवता येईल आपल्याला. पहा काय फाइंड करायला सांगितलंय, d2i by dx स्क्वेअर काढायला सांगितलंय. मग d2i by dx स्क्वेअरच्या अगोदर काय सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, मग फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, dy by dx. मग आपल्याला x इक्वल टू दिले, y इज इक्वल टू दिले, मग dy by dx कसं काढणार, कोणत्या टाइप मध्ये बसते. एक्झाम्पल डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन, म्हणजे x कुणावरती डिपेंड आहे, t वरती, म्हणजे आपल्याला dx by dt काढता येईल. y t वरती डिपेंड आहे, dy by dt करता येईल. आणि मग dy by dx इक्वल टू काय करता येईल, dy by dt डिवायडेड बाय dx by dt. घेऊया आपण x इक्वल टू 2at स्क्वेअर. मग डिफरन्शिएट करूया, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. LHS ला येणार dx by dt इज इक्वल टू d by dt ऑफ x ची व्हॅल्यू 2a इंटू टी स्क्वेअर. काय कॉन्स्टंट आहे, 2a हा फंक्शनला जोडून कॉन्स्टंट आलेला आहे, 2a बाहेर घेतला, d by dt ऑफ टी स्क्वेअर 2a इंटू टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू dt किती असणार रे, 2t. म्हणजे उत्तर किती येते, 4at हा आला dx बाय dt. अजून y काय दिलाय बघूया, y दिलेला आहे 4at. आपल्याला y दिलेला आहे 4at. मग डिफरन्शिएट करूया, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. dy by dt इज इक्वल टू d by dt ऑफ y ची व्हॅल्यू 4at. 4a कॉन्स्टंट बाहेर घ्या, d by dt ऑफ t 4a इंटू t चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू dt असेल तर किती रे बाळानो, 1. म्हणजेच dy by dt किती आला आपला 4a. आता बघूया फाइंड काय करायचं आपल्याला, dy by dx काढायचा आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन नुसार. dy by dx म्हणजेच आपल्याला काय लिहिता येईल, dy by dt डिवायडेड बाय dx by dt. आता सांगा dy by dt किती, 4a डिवायडेड बाय dx by dt 4at. 4a ला 4a कॅन्सल, उत्तर किती आलं रे, 1/t. आता d2i by dx स्क्वेअर काढण्यासाठी अगेन डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू x. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, म्हणजे LHS ला d by dx ऑफ dy by dx इज इक्वल टू d by dx ऑफ 1/t. झालंय का, मग डायरेक्ट सोडवू द्या का ऍडजस्टमेंट करून सोडवू द्या. डायरेक्ट जर सोडवायचं असेल तर LHS ला काय येणार, d by dx ऑफ dy by dx, म्हणजे dy by dx चा अगेन डिफरन्शिएट केलं तर काय येतं, d2i by dx स्क्वेअर. LHS ला 1/t चं डेरिव्हेटिव्ह 1/x असेल तर डेरिव्हेटिव्ह काय असतं रे बाळानो, -1/x स्क्वेअर. -1/x स्क्वेअर. मग 1/t असेल तर डेरिव्हेटिव्ह असणार -1/t स्क्वेअर. पण विथ रिस्पेक्ट टू आपण काय घेतोय x, इथं काय आलंय t, म्हणून काय करावं लागेल, त्याच्या डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करावं लागेल इंटू dt बाय dx. समजलं का रे, हो. -1/t स्क्वेअर इंटू dt बाय dx म्हणजे आपल्याला काय लिहिता येईल, 1/dx बाय dt लिहिता येईल डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन नुसार. मग -1/t स्क्वेअर इंटू 1 डिवायडेड बाय dx बाय dt काय आहे रे, 480. 4at. म्हणजे उत्तर येईल -1 डिवायडेड बाय 4at क्यूब. हा आला तुमचा d2i बाय dx स्क्वेअर. समजतंय का आकांक्षा, हो सर. दिशा, हो सर.
झालंय का सोडवून? हो. नेक्स्ट एक्झाम्पल, x इक्वल टू फाइंड d2i by dx square. Find d2i by dx square if x equal to sin theta, y is equal to sin cube theta, when theta is equal to pi divided by 2, pi by 2. म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे थिटा इक्वल टू पाय बाय 2 ला. म्हणजे आपल्याला d2i बाय dx स्क्वेअर काढायचा आहे. d2i बाय dx स्क्वेअर काढण्याच्या अगोदर आपल्याला dy बाय dx फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. मग फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजेच dy बाय dx काढावं लागेल. मग dy बाय dx कसा काढणार, कोणत्या टाइप मध्ये बसतं एक्झाम्पल? पॅरामेट्रिक डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. एक्स थिटावरती डिपेंड आहे म्हणजे आपल्याला dx बाय d थिटा काढावं लागेल. y थिटावरती डिपेंड आहे म्हणजे आपल्याला dy बाय d थिटा काढावं लागेल. आणि dy बाय dx म्हणजेच काय असणार आहे, dy बाय d थिटा डिवायडेड बाय dx बाय d थिटा. मग त्यासाठी अगोदर काय करूया आपण, dx बाय d थिटा काढून घेऊया. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा, LHS ला येणार dx बाय d थिटा म्हणजेच d बाय d थिटा ऑफ साइन थिटा. सांगा बरं साइन थिटाचं डेरिव्हेटिव्ह काय रे? कॉस थिटा. कॉस थीटा. हा झाला dx बाय d थिटा. अजून y काय दिलाय बघूया. y दिलेला आहे साइन क्यूब थिटा. परत डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा. मग काय येणार बघा, LHS ला येणार dy बाय d थिटा, RHS ला येणार d बाय d थिटा ऑफ साइन क्यूब थिटा. म्हणजे आपल्याला काय लिहिता येईल रे बाळानो, साइन थिटा ब्रॅकेटचा क्यूब. मग सांगा व्हेरिएबल रेस टू कॉन्स्टंट, फंक्शन रेस टू कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला झालाय का? f ऑफ x रेस टू n असेल तर n into f ऑफ x रेस टू n मायनस 1 इंटू d बाय dx ऑफ f ऑफ x. तसंच या ठिकाणी व्हेरिएबल रेस टू कॉन्स्टंट पॉवर लेफ्टला 3, दिलेल्या टर्मची पॉवर 1 न कमी, पण थिटा रेस टू असतं तर केलं असतं, थिटा जागी साइन थिटा आले म्हणून त्याच्या डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करा इंटू d बाय d थिटा ऑफ साइन थिटा. म्हणजे 3 टाइम्स साइन स्क्वेअर थिटा इंटू साइन थिटाचं डेरिव्हेटिव्ह किती रे, कॉस थिटा. हा झाला तुमचा dy बाय d थिटा. मग आता आपल्याला काढायचं काय, dy बाय dx काढायचं आहे. मग dy बाय dx म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन नुसार dy बाय d थिटा डिवायडेड बाय dx बाय d थिटा. बघा मग dy बाय d थिटाची व्हॅल्यू किती आली आहे, 3 टाइम्स साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस थिटा डिवायडेड बाय dx बाय d थिटा किती आलाय बघा, कॉस थिटा. कॉस थिटाला कॉस थिटा कॅन्सल, किती आला रे बाळानो dy बाय dx, 3 टाइम्स साइन स्क्वेअर थिटा. हा झाला तुमचा dy बाय dx. समजलं का रे? हो. ठीक आहे, झाले सोडवून? हो. आमने हो सर झाले. फास्ट होते का रे? मग आता आपल्याला dy बाय dx माहित झालाय. dy बाय dx किती, 3 टाइम्स साइन स्क्वेअर थिटा. मग d2y बाय dx स्क्वेअर काढायचा आहे. मग अगेन डिफरन्शिएट करूया. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x घेऊया कारण d2y बाय dx स्क्वेअर काढायचा आहे. मग इथं d बाय dx ऑफ dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx ऑफ 3 टाइम्स साइन स्क्वेअर थिटा. काय करूया, 3 कॉन्स्टंट बाहेर घेऊया, d बाय dx ऑफ साइन थिटाचा स्क्वेअर. या LHS ला काय येणार, d बाय dx ऑफ dy बाय dx म्हणजे dy बाय dx चा अगेन डिफरन्शिएट केलं तर काय असतं, d2y बाय dx स्क्वेअर. ऍडजस्टमेंट न सोडवणार आहे का डायरेक्ट सोडवू द्या? डायरेक्ट. डायरेक्ट. ठीक आहे,
डायरेक्ट मध्ये काय असणार, व्हेरिएबल रेस टू कॉन्स्टंट असेल तर पॉवर लेफ्टला टू लेफ्टला दिलेल्या टर्मची पॉवर 1 न कमी. पण ह्या ठिकाणी एक्स रेस टू एन असतं तर केलं असतं, एक्सच्या ठिकाणी साइन थीटा आलाय म्हणून त्याच्या डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करायला विसरायचं नाही. डी बाय डी एक्स ऑफ साइन थीटा किती येते रे, 3 इंटू 2 6 साइन थीटा इंटू, आता साइनचं डेरिव्हेटिव्ह आत काय बघू नका, साइनचं डेरिव्हेटिव्ह किती, cos कॉस थीटा. परंतु इथं थीटाच्या विथ रिस्पेक्ट टू थीटा आला असतं तर आपण कॉस थीटा लिहिलं असतं. इथं थीटा आहे विथ रिस्पेक्ट टू डी एक्स आहे, म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, त्याच्या डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करावं लागेल इंटू डी थीटा बाय डी एक्स. समजलं का रे बाळानो? म्हणजेच आता किती येते बघूया, d2i बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल टू 6 टाइम्स साइन थीटा कॉस थीटा, 6 साइन थीटा कॉस थीटा इंटू डी थीटा बाय डी एक्स कसा काढणार, 1 अपॉन डी एक्स बाय डी थीटा काढूया. बरोबर, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन नुसार. मग किती येते, 6 टाइम्स साइन थीटा कॉस थीटा डिवायडेड बाय dx बाय डी थीटाची व्हॅल्यू वरती किती आलती, कॉस थीटा आलती. मग तिथं कॉस थीटा पुट केला, कॉस थीटाला कॉस थीटा कॅन्सल, उत्तर आलं 6 टाइम्स साइन थीटा. हा आला तुमचा d2i बाय डी एक्स स्क्वेअर. समजलं का रे? आता आपल्याला काय करायचं आहे, d2i बाय डी एक्स स्क्वेअर ऍट थीटा इक्वल टू पाय बाय 2 ला. मग थीटाची व्हॅल्यू पाय बाय 2 पुट करा आणि उत्तर काढा. झालंय का हे? बघा मग थीटाची व्हॅल्यू पाय बाय 2 पुट करून काढूया. d2i बाय डी एक्स स्क्वेअर ऍट थीटा इक्वल टू पाय बाय 2 इज इक्वल टू 6 इंटू साइन पाय बाय 2. 6 इंटू साइन पाय बाय 2 उत्तर किती रे, 1. फायनल उत्तर आलं 6. आलंय का चेक करा. झालं का रे? नेक्स्ट, x equal to find d2i by dx square. Find d2i by dx square if x equal to a cos theta. X equal to a cos theta. Y is equal to b sin theta. B into sin theta at theta equal to pi by 4. d2i बाय dx स्क्वेअर काढायचा आहे थीटा इक्वल टू पाय बाय 4 ला. d2i बाय dx स्क्वेअर म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. मग फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असणार dy बाय dx. मग dy बाय dx कसा काढणार, कोणत्या टाइप मध्ये एक्झाम्पल बसतंय, डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. x थीटा वरती डिपेंड आहे, y थीटा वरती डिपेंड आहे, म्हणजे आपल्याला dx बाय डी थीटा काढता येईल, dy बाय डी थीटा काढता येईल. आणि dy बाय dx म्हणजेच आपल्याला dy बाय डी थीटा डिवायडेड बाय dx बाय डी थीटा. म्हणजे आपण आता काय करूया, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा. LHS ला dx बाय डी थीटा इज इक्वल टू डी बाय डी थीटा ऑफ a इंटू कॉस थीटा. a कॉन्स्टंट बाहेर घेतला, डी बाय डी थीटा ऑफ कॉस थीटा, a इंटू कॉस थीटाचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थीटा. म्हणजे उत्तर आलं मायनस a साइन थीटा. हा आला तुमचा dx बाय डी थीटा. y काय दिलाय बघूया, b साइन थीटा दिलाय, तो पण थीटा वरती डिपेंड आहे. डिफरन्शिएट करून घेऊया, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा. dy बाय डी थीटा इज इक्वल टू डी बाय डी थीटा ऑफ b साइन थीटा. b कॉन्स्टंट बाहेर घेतला, डी बाय डी थीटा ऑफ साइन थीटा, b इंटू परत साइन थीटाचं डेरिव्हेटिव्ह
कॉस थिटा हा झाला तुमचा डीवाय बाय डी थिटा. आता डीवाय बाय डी एक्स अगोदर काढून घेऊया. डीवाय बाय डी एक्स म्हणजेच काय असणार तुमचा डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन नुसार डीवाय बाय डी थिटा डिवायडेड बाय डी एक्स बाय डी थिटा. बघा आता डीवाय बाय डी एक्स इक्वल टू डीवाय बाय डी थिटा किती आहे उत्तर बी कॉस थिटा डिवायडेड बाय डी एक्स बाय डी थिटा मायनस ए साइन थिटा म्हणजे उत्तर आलं मायनस बी डिवायडेड बाय ए कॉस अपॉन साइन किती रे कॉट थिटा. हा झाला तुमचा डीवाय बाय डी एक्स. आपल्याला काढायचा आहे डी टू आय बाय डी एक्स स्क्वेअर. मग अगेन डिफरन्शिएट करूया. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय थिटा काय एक्स एक्स बरोबर डी टू आय बाय डी एक्स स्क्वेअर काढायचा आहे. या ठिकाणी असणार डी बाय डी एक्स ऑफ डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ माइनस बी डिवाइडेड बाय ए इंटू कॉट थीटा. बघा कुठेपर्यंत आले. सांगा LHS ला डी बाय डी एक्स ऑफ डीवाय बाय डी एक्स डी टू आय बाय डी एक्स स्क्वेअर मायनस बी अपॉन ए कॉन्स्टंट बाहेर घ्या इंटू डी बाय डी एक्स ऑफ कॉट थीटा मायनस बी अपॉन ए इंटू कॉटचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर थीटा. पण विथ रिस्पेक्ट टू ह्या ठिकाणी एक्स आहे इथं थीटा आलाय मग इंटू काय करावं लागेल डी थीटा बाय डी एक्स मायनस मायनस प्लस म्हणजे बी अपॉन ए इंटू कोसेक स्क्वेअर थीटा इंटू डी थीटा बाय डी एक्स म्हणजेच काय लिहिता येईल रे आपल्याला 1 डिवायडेड बाय डी एक्स बाय डी थीटा म्हणजेच बी अपॉन ए इंटू कोसेक स्क्वेअर थीटा इंटू 1 अपॉन डी एक्स बाय डी थीटाची व्हॅल्यू किती आहे रे मायनस ए साइन थीटा. ठीक आहे मायनस ए इंटू साइन थीटा. बघा सिंप्लिफाय करून काय येतंय डी टू आय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल टू हा मायनस इथं दिला तरी चालतोय मायनस बी डिवायडेड बाय ए स्क्वेअर येणार बरोबर आहे का रे मायनस बी अपॉन ए स्क्वेअर. आता इथं साइन थीटा साइन म्हणजे 1 अपॉन साइन थीटा पण येतोय तो कोसेक स्क्वेअर आहे असा कोसेक स्क्वेअर थीटा इंटू 1 अपॉन साइन थीटा म्हणजे किती रे बाळानो कोसेक थीटा मायनस बी अपॉन ए स्क्वेअर इंटू कोसेक स्क्वेअर थीटा इंटू कोसेक थीटा म्हणजेच कोसेक क्यूब थीटा. हा झाला तुमचा डी टू आय बाय डी एक्स स्क्वेअर. डी टू आय बाय डी एक्स स्क्वेअर ऍट थीटा इक्वल टू कोणत्या व्हॅल्यूला काढायला सांगितलंय पाय बाय 4. मग पाय बाय 4 पुट व्हॅल्यू पुट करा थीटाची डी टू आय बाय डी एक्स स्क्वेअर ऍट थीटा इक्वल टू पाय बाय 4 इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए स्क्वेअर कॉन्स्टंट आहे असा या ठिकाणी कोसेक पाय बाय 4 पुट केला रेस टू 3 लिहिलं तरी चालतंय. मग सांगा आता मायनस बी अपॉन ए स्क्वेअर इंटू कोसेक पाय बाय 4 किती रे बाळानो रूट 2 चा क्यूब किती येतोय चेक करा 2 रूट 2 बरोबर. म्हणजे डी टू आय बाय डी एक्स स्क्वेअर ऍट थीटा इक्वल टू पाय बाय 4 इज इक्वल टू
मायनस बी अपॉन ए स्क्वेअर इंटू 2√2. मग वरतीच लिहूया मायनस 2√2 इंटू बी अपॉन ए स्क्वेअर. हे तुमचं फायनल उत्तर. समजलं का? ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2 कंप्लीट झालेला आहे. समजलंय का? पॅरामेट्रिक टाइप मध्ये असेल तर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं? हो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. शो दॅटचे एक्झाम्पल घ्यायचे आपल्याला हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह वरती. क्वेश्चन नंबर 3 घ्या. इफ x इक्वल टू a t स्क्वेअर and y is equal to 2at. If x equal to a t square and y is equal to 2at, then show that x into y into d2y by dx square plus a is equal to 0. बघा x ची व्हॅल्यू दिलेली आहे, y ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि प्रूव्ह काय करायचं आपल्याला xy इंटू d2y बाय dx स्क्वेअर प्लस a इक्वल टू 0. म्हणजे आपल्याला d2y बाय dx स्क्वेअर काढावं लागणार आहे. मग d2y बाय dx स्क्वेअरच्या अगोदर आपल्याला dy बाय dx काढावं लागणार आहे. मग dy बाय dx काढत असताना कोणत्या टाइप मध्ये येते रे हे एक्झाम्पल? पॅरामेट्रिक फंक्शन वरती येते. x t वरती डिपेंड आहे, y t वरती डिपेंड आहे. म्हणजे आपल्याला dy बाय dt काढता येईल, dx बाय dt काढता येईल आणि dy बाय dx म्हणजे आपल्याला dy बाय dt डिवाइड बाय dx बाय dt करावं लागेल. मग अगोदर dy बाय dx काढूया. त्यासाठी डिफरन्शिएट करून घेऊया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t वरती डिपेंड आहे. LHS ला येणार dx बाय dt, RHS ला येणार d बाय dt ऑफ a इंटू टी स्क्वेअर. a कॉन्स्टंट बाहेर घेतला, d बाय dt ऑफ टी स्क्वेअर a इंटू टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2t म्हणजे उत्तर आलं 2at. हा आला dx बाय dt. नंतर y ची व्हॅल्यू काय दिली आहे 280. त्याला डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. dy बाय dt इज इक्वल टू d बाय dt ऑफ 2at. 2a कॉन्स्टंट बाहेर घ्या, d बाय dt ऑफ t. 2a इंटू t चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू dt असेल तर उत्तर 1 म्हणजे dy बाय dt आला 2a. आला का dy बाय dt? ठीक आहे. मग नेक्स्ट लाईनला dy बाय dx अगोदर काढूया. हे प्रूव्ह करायचं, हे साईडलाच ठेवा, वरती हाय असं. बघूया डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन होता dy बाय dx म्हणजेच dy बाय dt डिवायडेड बाय dx बाय dt. बघा बरं dy बाय dt किती आहे 2a, dx बाय dt किती आहे 2at. 2a ला 2a कॅन्सल, उत्तर किती रे 1 अपॉन t. हा आला dy बाय dt, सॉरी dy बाय dx. झालं का फाइंड करून dy बाय dx 1 अपॉन t काढून झाला का प्रत्येकाचा? हो. देशमुख? होय सर. ठीक आहे. आता ऍडजस्टमेंट काय करूया, d2y बाय dx स्क्वेअर काढून घेऊया त्याच्यावरून. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x करूया. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे LHS ला येणार d बाय dx ऑफ dy बाय dx. RHS ला येणार d बाय dx ऑफ 1 डिवायडेड बाय t. 1 अपॉन x असेल तर डेरिव्हेटिव्ह असते -1 अपॉन x स्क्वेअर. -1 अपॉन x स्क्वेअर. मग 1 अपॉन t असेल तर डेरिव्हेटिव्ह असणार -1 अपॉन t स्क्वेअर. पण विथ रिस्पेक्ट टू काय आहे x. इथं काय आलाय t, म्हणून त्याच्या डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करावं लागेल इंटू dt बाय dx. म्हणजे -1 डिवायडेड बाय t स्क्वेअर
इंटू dt बाय dx 1 upon- म्हणजेच आपल्याला काय लिहिता येईल 1 1 upon अपॉन dx dx by बाय dt. dt म्हणजे मायनस 1 डिवायडेड बाय टी स्क्वेअर इंटू 1 डिवायडेड बाय dx बाय dt किती आलाय रे 280. 280 झाला का d2y बाय dx स्क्वेअर काढून मग आता हे दोन पद्धतीने एक्झाम्पल सोडवता येईल हा d2y बाय dx स्क्वेअर ची व्हॅल्यू त्या ठिकाणी पुट करून xy ची व्हॅल्यू त्या ठिकाणी पुट करून किंवा ह्या ठिकाणी ऍडजस्टमेंट करून कसं करू द्या सांगा ऍडजस्टमेंट करू द्या का ही व्हॅल्यू पुट करून LHS इक्वल टू RHS काढू द्या व्हॅल्यू पुट करूया ऍडजस्टमेंट पण करून दाखवतो value. त्या पद्धतीने दाखवतो बघा ऍडजस्टमेंट करत असताना आपल्याला वरती व्हॅल्यू बघा बरं x ची काय दिली आणि y ची काय दिले x इक्वल टू a t स्क्वेअर दिलाय आणि y इक्वल टू काय दिलाय 280. 280 मग इथे ह्या 280 ची व्हॅल्यू आपल्याला काय पुट करता येईल y y मग इथं टी स्क्वेअरला इथं जर a ऍडजस्ट केला मग इथं a घेतला म्हणजे वरती a घ्यायला पाहिजे मग इथं a t स्क्वेअर म्हणजेच काय पुट करता येईल X. x बघा मग तसं जर ऍडजस्टमेंट करायचं असेल तर समोर लक्ष द्या d2y बाय dx स्क्वेअर इक्वल टू मायनस वरती a एक्स्ट्रा घेतला डिनॉमिनेटरला पण a घेतला म्हणजे न्यूमरेटर डिनॉमिनेटरला a न मल्टिप्लाय केलं आणि हा टी स्क्वेअर हा असा a t स्क्वेअर इंटू 1 अपॉन 2a t हा असा मग आता a t स्क्वेअर ची व्हॅल्यू काय पुट करणार तुम्ही x आणि 280 ची व्हॅल्यू Y. y म्हणजे काय येणार बघा उत्तर न्यूमरेटरला मायनस a इंटू 1 मायनस a डिवायडेड बाय ह्या टर्मची व्हॅल्यू XY. x ह्या टर्मची व्हॅल्यू y ह्या साईडला आला d2y बाय dx स्क्वेअर मग xy ह्या साईडला घेऊया म्हणजेच xy इंटू d2y बाय dx स्क्वेअर इक्वल टू मायनस a आणि आता मायनस a ह्या साईडला घेतला काय येईल रे Plus A. xy इंटू d2y dx स्क्वेअर प्लस a Plus A. इक्वल टू 0. 0 झालं का सानिका माळी समजतंय का हो सर नमस्ते ठीक आहे पोरे हो सर समजतं. नेक्स्ट एक्झाम्पल if y equal to if y is equal to e into m sorry e raised to m tan inverse of x index आहे त्याचा e raised to m tan inverse of x show that 1 plus x square sorry 1 plus x square into d2y by dx square d2y by dx square plus 2x minus m ब्रॅकेट मध्ये 2x minus m into dy by dx इक्वल टू 0 बघा y ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि ते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे dy बाय dx दिसतंय d2y बाय dx दिसतंय म्हणजे आपल्याला डबल डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह बघूया y ची व्हॅल्यू दिलेली लिहून घेऊया मग अगोदर dy बाय dx काढून घेऊया डायरेक्ट इथं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय लिहिणार तुम्ही x लिहिणार मग dy बाय dx इक्वल टू d बाय dx ऑफ e रेस टू m इंटू tan इनवर्स ऑफ x सांगा बरं e रेस टू f ऑफ x डेरिव्हेटिव्ह e raised to x e रेस टू f ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह e raised to f of x into d E by raised dx to of f of x e रेस टू f ऑफ x इंटू D by dx. d of बाय F. dx ऑफ f ऑफ x मग त्याच टाइप मध्ये बसतंय e रेस टू m इंटू tan इनवर्स ऑफ x इंटू d बाय dx ऑफ
यम इंटू टॅन इनव्हर्स ऑफ एक्स, म्हणजे ई रेस टू यम टॅन इनव्हर्स ऑफ एक्स इंटू, याच्यामध्ये यम हा कॉन्स्टंट आहे तो बाहेर घेतला, इंटू डी बाय डी एक्स ऑफ टॅन इनव्हर्स ऑफ एक्स, म्हणजेच डीवाय बाय डी एक्स इक्वल टू ई रेस टू यम टॅन इनव्हर्स ऑफ एक्स इंटू यम इंटू टॅन इनव्हर्स ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह किती रे? 1/1 plus x square. 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, म्हणजे ऍडजस्टमेंट काय करता येईल बघा, यम इंटू ई रेस टू यम टॅन इनव्हर्स ऑफ एक्स डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर डीवाय बाय डी एक्स आला. अजून ऍडजस्टमेंट करतोय मी, डीवाय बाय डी एक्स इक्वल टू यम इंटू, बघा बरं, ई रेस टू यम टॅन इनव्हर्स ऑफ एक्स म्हणजेच काय लिहिता येईल? वाय लिहिता येईल. मी तो वाय पुट केला डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर, हा झाला डीवाय बाय डी एक्स. समजलं का रे? लिहून घ्या पटकन, डीवाय बाय डी एक्स काढून घ्या. झालंय का रे बाळांनो, झालंय का? हो झालं. आता सांगा तर काय प्रूव्ह करायचं त्याच्याकडे पण थोडं लक्ष ठेवायचं. बघा 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू डी टू आय बाय डी एक्स स्क्वेअर दिसते, म्हणजे हा 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढलं तर डी टू आय बाय डी एक्स स्क्वेअर येईल, म्हणजे हा ह्या साईडला घेऊया अगोदर आणि नंतर डेरिव्हेटिव्ह काढूया. बघा तो 1 प्लस एक्स स्क्वेअर ह्या साईडला घेतला तर मल्टिप्लाय होईल, 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू यम वाय. आणि आता अगेन डिफरन्शिएट करूया. बघा अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, LHS ला डी बाय डी एक्स ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ यम वाय. कोण सांगतंय LHS ला काय ऍडजस्टमेंट असणार रे? 1 प्लस एक्स स्क्वेअर एक टर्म आहे, डीवाय बाय डी एक्स टर्म आहे, मध्ये प्रोडक्ट आहे, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रोडक्ट रूल वापरला पाहिजे, यू इंटू व्ही. काय सांगतोय यू इंटू व्ही रूल? पहिला कॉन्स्टंट पहिला कॉन्स्टंट दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ डीवाय बाय डी एक्स प्लस दुसरा कॉन्स्टंट डीवाय बाय डी एक्स इंटू पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू किती? यम कॉन्स्टंट आहे तो डेरिव्हेटिव्ह बाहेर घ्या, यम बाहेर घेतला तर किती राहिलं रे? डीवाय बाय डीएक्स. सांगा बरं आता बघूया. 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू डीवाय बाय डीएक्स डेरिव्हेटिव्ह किती रे? अरे डी बाय डीएक्स ऑफ डीवाय बाय डीएक्स किती? d2y by dx square. d2y by dx स्क्वेअर प्लस डीवाय बाय डीएक्स इंटू डेरिव्हेटिव्ह प्रत्येकाला सेपरेट देऊया, मध्ये प्लस साइन आहे, 1 ला सेपरेट दिलं तर 1 चं डेरिव्हेटिव्ह 0, एक्स स्क्वेअर ला सेपरेट दिलं तर एक्स स्क्वेअर चं डेरिव्हेटिव्ह 2x इज इक्वल टू यम इंटू डीवाय बाय डीएक्स. लिहून घ्या पटकन. कुठपर्यंत आलाय? झाले? मग आता बघा 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू d2y बाय dx स्क्वेअर 0 प्लस 2x म्हणजे 2x प्लस 2x इंटू dy बाय dx इज इक्वल टू यम इंटू dy बाय dx. ती ह्या साईडला घ्या टर्म, यम मायनस यम इंटू dy बाय dx इक्वल टू 0. आता बघा 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू d2y बाय dx स्क्वेअर प्लस या दोन्हीतून dy बाय dx जर कॉमन काढलं तर किती राहते रे बाळांनो? 2x मायनस m राहतंय का?
या दोन टर्म मधून dy बाय dx कॉमन घेतला 2x मायनस m राहिला ब्रॅकेट मध्ये. आला बरोबर LHS इक्वल टू RHS. झालं. जोगड समजलंय का जोगड? समजलं सर. ठीक आहे. झालंय का रे? बोला. झाले? होय सर. Next example, if x equal to cos t, if x is equal to cos t and y is equal to e raised to m t, e raised to m t, show that 1 minus x square ब्रॅकेट मध्ये लिहायचं 1 minus x square into d2i by dx square minus x into dy by dx minus x into dy by dx minus m square y is equal to 0. कसं प्रूव्ह करता येईल? आपल्याला d2i by dx स्क्वेअर काढावं लागेल, dy by dx काढावं लागेल. आपल्याला अगोदर dy by dx काढत असताना x कोणावरती डिपेंड आहे? t. y कोणावरती डिपेंड आहे? t. म्हणजे आपल्याला कोणत्या टाइप मध्ये एक्झाम्पल बसतंय रे? पॅरामेट्रिक फंक्शन मध्ये dx by dt काढा, dy by dt काढा आणि नंतर dy by dx म्हणजेच dy by dt divided by dx by dt. या ठिकाणी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. LHS ला dx by dt, RHS ला d by dt ऑफ cos t. cos t चं डेरिव्हेटिव्ह किती रे? मायनस साइन t. अजून y काय दिलाय बघूया. y इज इक्वल टू e रेस्ट टू m t. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. बघा मग किती येते? dy by dt, dy by dt is equal to d by dt of e raised to m t. dy by dt is equal to सांगा e raised to m t चं डेरिव्हेटिव्ह. e raised to mt into d by dx. बरोबर, e raised to m t into d by dt of m t. म्हणजेच dy by dt is equal to e raised to m t. म्हणजेच काय पुट करता येईल रे? बघा बरं, e raised to m t y इंटू किंवा नंतर पुट करूया e raised to m t. या ठिकाणी m कॉन्स्टंट बाहेर घ्या, d by dt ऑफ t. मग dy by dt इज इक्वल टू m इंटू e raised to m t ची व्हॅल्यू y इंटू d by dt ऑफ t चं डेरिव्हेटिव्ह किती रे? 1. म्हणजेच dy by dt आला my. समजतंय बघा? जे प्रूव्ह करायचं ते त्याच्यावरती पण थोडं लक्ष ठेवायचं. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन नुसार dy by dx काढून घेऊया. dy by dx इज इक्वल टू dy by dt डिवायडेड बाय dx by dt. बघा बरं, dy by dt किती आला? my डिवायडेड बाय dx by dt किती आलाय? मायनस साइन t. हा झाला dy by dx. मग आता पुढे कसं सोडवायचं? जरा ह्या साईडला बघितलं तर काय दिसतंय बघा प्रूव्ह करायला आपल्याला? 1 मायनस एक्स स्क्वेअर दिसतंय. म्हणजे आपल्याला ऍडजस्टमेंट करावं लागेल. बघा बर,
डीवाय बाय डीएक्स इक्वल टू हा मायनस वरती देतो मायनस एम वाय डिवायडेड बाय साइन टी म्हणजेच अंडर रूट मध्ये 1 मायनस कॉस स्क्वेअर टी लिहिलं तर चालतं का रे? अरे साइन स्क्वेअर टी प्लस कॉस स्क्वेअर टी इक्वल टू 1. साइन स्क्वेअर टी इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर टी. साइन टी इक्वल टू अंडर रूट 1 मायनस कॉस स्क्वेअर टी. चालतंय का? आणि कॉस टी ची व्हॅल्यू काय बघा बरं इथं? एक्स. तिथे एक्स पुट करूया. म्हणजेच डीवाय बाय डीएक्स किती आला बघा? मायनस एम वाय डिवायडेड बाय अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. एक्स कशावरून पुट केले आहे? दिलेल्या व्हॅल्यू वरून. कॉस टी म्हणजेच एक्स दिलाय. झालंय का लिहून? मोहिते झालं का अथर्व? हो. मग आता काय करूया बघा, एक्झाम्पल कर सोडवत तिकडे लक्ष ठेवायचं. 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर आहे. मग हा रूट ह्या साईडला घेऊया. रूट ह्या साईडला आला 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस एम वाय. ऍडजस्टमेंट त्या एक्झाम्पल कडे बघतच करायची शो दॅटच्या. आता तिथं काय दिसतंय बघा, 1 मायनस एक्स स्क्वेअर दिसतंय, रूटच्या बाहेर दिसतंय. म्हणजे दोन्ही साईडचा स्क्वेअर करूया. इथं रूट नको आहे आपल्याला. स्क्वेअरिंग बोथ साइड. किती वाजले? ठीक आहे बघा, दोन्ही साईडचा स्क्वेअर करून घेऊया. ह्या साईडचा स्क्वेअर केला तर रूटचा स्क्वेअर निघून जाईल. किती रे बाळांनो डायरेक्ट सांगा? 1 minus x. 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डीवाय बाय डीएक्स चा स्क्वेअर लिहावा लागेल का डी टू वाय बाय डीएक्स स्क्वेअर लिहिणार रे? डीवाय बाय डीएक्स चा स्क्वेअर काय? डीवाय बाय डीएक्स डेरिव्हेटिव्ह काढलं तर डी टू वाय बाय डीएक्स स्क्वेअर. डीवाय बाय डीएक्स त्याचा स्क्वेअर म्हणजे डीवाय बाय डीएक्स चा स्क्वेअरच लिहावा लागेल. समजते का रे? आणि ह्या साईडला स्क्वेअर मायनस चा स्क्वेअर प्लस एम चा स्क्वेअर एम स्क्वेअर वाय स्क्वेअर. झालं का रे? मग आता डिफरन्शिएट करूया सेकंड ऑर्डर. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. बघा आता LHS ला डी बाय डी एक्स ऑफ ब्रॅकेट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डीवाय बाय डी एक्स चा स्क्वेअर इज इक्वल टू RHS ला डी बाय डी एक्स ऑफ एम स्क्वेअर वाय स्क्वेअर. कुठपर्यंत आलाय बाळानो? झालंय? सांगा आता. डेरिव्हेटिव्हच्या आत बघा, ही एक टर्म आहे, ही एक टर्म आहे, मध्ये प्रोडक्ट आहे. प्रोडक्ट रूल वापरूया. सांगा प्रोडक्ट रूल काय सांगतोय? पहिला कॉन्स्टंट दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ डीवाय बाय डी एक्स चा स्क्वेअर प्लस दुसरा कॉन्स्टंट म्हणजे डीवाय बाय डी एक्स चा स्क्वेअर कॉन्स्टंट पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू हा एम स्क्वेअर कॉन्स्टंट आहे तो बाहेर घेतला. RHS ला राहणार डी बाय डी एक्स ऑफ वाय स्क्वेअर. समजते का बाळानो? पहिला कॉन्स्टंट दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा कॉन्स्टंट पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह आणि या साईडला एम स्क्वेअर कॉन्स्टंट बाहेर घेतला डी बाय डी एक्स ऑफ वाय स्क्वेअर. बघूया आता कोणाला सांगता येते. 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डीवाय बाय डी एक्स चा स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय असेल रे? 2 into dy by dx. बरोबर. व्हेरिएबल रेस टू कॉन्स्टंट पॉवर लेफ्टला 2 इंटू डीवाय बाय डीएक्स रेस टू 2 मायनस 1. पण इथे एक्स रेस टू एन असतं तर एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 केलं असतं. एक्सच्या जागी डीवाय बाय डीएक्स आलाय म्हणून त्याच्या डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करायला विसरायचं नाही. इंटू डी बाय डीएक्स ऑफ डीवाय बाय डीएक्स. बरोबर. प्लस डीवाय बाय डीएक्स चा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह प्रत्येकाला सेपरेट देतोय, डायरेक्ट लिहितोय. 1 चं डेरिव्हेटिव्ह 0 मायनस एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x इज इक्वल टू हा एम स्क्वेअर कॉन्स्टंट. आता परत वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह किती रे?
2y पण विथ into रिस्पेक्ट dy टू by काय आहे dx. x आहे इंटू Into dy dy बाय by dx. dx. चला लिहून घ्या पटकन. समजतंय का बाळांनो? झालं का रे? झाले? ठीक आहे. आता बघा ऍडजस्टमेंट कशी करता येते बघूया. अगोदर सिम्प्लिफाय तर करून घेऊया. 2 हा कॉन्स्टंट अगोदर लिहितो मी. 2 इंटू 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू dy बाय dx रेस टू 2 मायनस 1 म्हणजे किती रे? dy बाय dx का बाळांनो? इंटू डी बाय dx ऑफ dy बाय dx किती रे? d2y by dx square. d2y बाय dx स्क्वेअर. 0 मायनस 2x म्हणजे मायनस 2x इंटू dy बाय dx चा स्क्वेअर इज इक्वल टू 2 m स्क्वेअर y इंटू dy बाय dx. झालं का? आता जरा ऍडजस्टमेंट बघा. आपल्याला काय पाहिजे? 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू d2y बाय dx स्क्वेअर पाहिजे. ही टर्म आणि ही टर्म पाहिजे. ही टर्म आणि ही टर्म नको आहे. मग काय करावं लागेल? 2 into dy by dx common. 2 इंटू dy बाय dx कॉमन काढा. नसेल तर दोन्ही साईडला 2 इंटू dy बाय dx न डिवाइड करून टाका. बघा बर. डिवाइडिंग बोथ साइड्स बाय 2 इंटू dy बाय dx. दोन्ही साईडला 2 इंटू dy बाय dx न डिवाइड केलं. बघा ह्या टर्मला जर 2 इंटू dy बाय dx न डिवाइड केलं तर 2 ला 2 कॅन्सल, dy बाय dx ला कॅन्सल. राहिलं किती? 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू d2y बाय dx स्क्वेअर राहिला. आता इथं 2 कॅन्सल होईल. dy बाय dx च्या स्क्वेअर मधला एक dy बाय dx कॅन्सल होईल. किती राहील रे? मायनस एक्स इंटू dy बाय dx इज इक्वल टू 2 कॅन्सल होईल, dy बाय dx कॅन्सल होईल. किती राहिलं रे बाळांनो? m स्क्वेअर y. बघा बरं आता शेवटी फायनलला काय? 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू d2y बाय dx स्क्वेअर मायनस एक्स इंटू dy बाय dx. m स्क्वेअर y ह्या साईडला घेतला तर मायनस m स्क्वेअर y इक्वल टू 0 आला का? बघा बरं LHS इक्वल टू RHS. समजलं का एक्झाम्पल? राहिलेली कंप्लीट करून घेतोय. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन 3 कंप्लीट करून घेतोय. उद्या क्वेश्चन नंबर 4 संपून टाकूया. उद्या डेरिव्हेटिव्ह टॉपिक संपतोय आपला. हा पार्ट कॅन्सल झालेला आहे तुमच्या सिलेबस मधून, पण जेई सीईटी मधून कॅन्सल झालेला नाही म्हणून घेतलेला आहे. समजते का रे? हा पार्ट बोर्डाच्या सिलेबस मधून कट केलेला आहे. तुम्हाला एक्झामला नसणार आहे बोर्डाच्या, पण जेई सीईटी साठी महत्वाचा आहे. त्यासाठी हे पार्ट घेतलेत. समजलाय का प्रत्येकाला? प्रत्येक बाळांनो होय सर, समजलं. राहिलेले एक्झाम्पल सोडवण्याचा प्रयत्न करा. नाही सुटले तर मी सोडवून देतोय. उद्या क्वेश्चन नंबर 4 संपून हा टॉपिक संपून टाकूया. ठीक आहे. त्या ठिकाणी आपण थांबूया. पुढचं बायोचं लेक्चर होणार आहे.